श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. तुमचा आजचा दिवस हा आनंदाचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि या व्हिडिओला सुरुवात करते. आता प्रत्येकाला असं वाटतं की आपण श्रीमंत व्हावं किंवा आपल्या घरात संपत्ती राहावी किंवा आपल्या घरात खूप बरकत यावी आणि आपल्या घरात लक्ष्मीने अखंड वास करावा. मग यासाठी आपल्याला कोणकोणते उपाय करता येतील हे आपण बघूयात. आता तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे काही उपाय करायचे आहेत तर ते उपाय तुम्हाला शुक्रवारीच करायचे आहेत. म्हणजेच शुक्रवार हा महालक्ष्मीचा दिवस असल्यामुळे या दिवशी आपण सेवा करायच्या आहेत आणि काही उपाय करायचे आहेत. आता त्यातील पहिला उपाय म्हणजे दर शुक्रवारी तुम्हाला श्री लक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजेच ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे 1 माळ म्हणजेच 108 वेळा. त्याच्यानंतर तुम्हाला कुबेर मंत्राचा सुद्धा 1 माळ जप करायचा आहे. ओम श्री कुबेराय नमः या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे. आता हे मंत्र तुम्ही दररोज म्हणले तर चालतील. म्हणजेच काय तर आपल्याला लक्ष्मी ही काही फक्त थोड्या दिवसांसाठी पाहिजे असं नाही, तर आपल्या घरात लक्ष्मीने ह्या अखंड वास करावा किंवा लक्ष्मी ही अखंडपणे स्थिर राहावी असं प्रत्येकाला आपल्याला वाटत असतं. आणि म्हणून हे जे काही उपाय आहेत तर तुम्हाला जर दररोज जर शक्य असेल तर दररोज करा किंवा न चुकता तुम्ही दर शुक्रवारी तरी हा उपाय नेहमी करत चला. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक दुसरा उपाय करायचा आहे, तो म्हणजे श्री सूक्त पठण. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर दर शुक्रवारी श्री सूक्त पठण करायचं आहे. हे जर 1 वेळा केलं तरी चालेल. जर तुम्हाला जमेल किंवा शक्य असेल तर अवश्य तुम्ही 16 वेळा करा आणि याचे जे काही चांगले परिणाम आहेत हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतरचा पुढचा उपाय आहे तो लक्ष्मी प्राप्तीसाठी. म्हणजेच तुम्हाला काय आहे तर महालक्ष्मी अष्टम तुम्हाला म्हणायचं आहे. म्हणजेच तुम्ही काय करता तर तुम्ही दररोज जेव्हा पूजा करता किंवा लक्ष्मी मंत्राचा जप करता किंवा कुबेर मंत्राचा जप करता त्याच्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे किंवा त्याचं वाचन करायचं आहे. दर शुक्रवारी तुम्ही नित्य नियमानं या सेवा अवश्य करा. आता तुम्ही म्हणाल हे किती वेळा वाचायचं आहे तर तुम्हाला एकदा जमलं तर एकदा करा. जर 5 वेळा जमत असेल तर 5 वेळा करा किंवा 11 वेळा जर जमलं तर 11 वेळासुद्धा तुम्ही हा करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे तो म्हणजे दर शुक्रवारी तुम्ही ज्या काही कुमारिका आहेत म्हणजे आपल्या घरी लहान मुलगी असते किंवा आपल्या शेजारी पाजारी इतर लहान मुली असतात. म्हणजे असं म्हटलं जातं की लहान मुली म्हणजेच साक्षात लक्ष्मींचं रूप आहे. म्हणजे दर शुक्रवारी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दर शुक्रवारी या कुमारिकांना जीव घाला. समजा कुणाला 5 शक्य असेल तर घाला. समजा आपल्याला शक्य नाही तर एका कुमारिकेला तर तुम्ही खीर खाऊ घाला. म्हणजे शुक्रवारी माता लक्ष्मीसाठी नैवेद्य म्हणून तुम्ही गोड खीर करू शकता. मग त्याच्यामध्ये गव्हाची खीर करा किंवा शेवयाची खीर करा किंवा रव्याची खीर करा. म्हणजे दर शुक्रवारी आवर्जून तुम्ही लक्ष्मीला नैवेद्य दाखवा आणि एक कुमारिकेला जेवू घाला. समजा जर तुम्हाला हेही शक्य नसेल तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी गोरगरिबांना दान करू शकता. अशा प्रकारे दर शुक्रवारी तुम्ही या जर सर्व सेवा केल्या तर तुमच्या घरामध्ये जी काही लक्ष्मी आहे तर ती लक्ष्मी स्थिर राहील. म्हणजेच काय तर लक्ष्मी ही चंचल आहे आणि ती लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात असते, पण आपल्या घरात लक्ष्मी येण्यापेक्षा जेवढी आपल्या घरात येईल तेवढी लक्ष्मी स्थिर राहिली पाहिजे. यासाठी तुम्ही या अवश्य सेवा करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.